तुम्ही कधी स्पायडर वॉस मारामारी करताना पाहिलेत? मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. पावसाळ्याचे दिवस होते आणि मी एका ठिकाणी बर्डिंगला गेलेले असताना मला एक काळ्या रंगाचा असे केशरी पंख असलेला असा एक वॉस्प एका पावसाळ्यात म्हणून पडलेल्या झाडाच्या आजूबाजूला फिरताना दिसला. आणि माझं कुतूहल चाळवलं गेलं आणि मी म्हटलं की बघूयात नेमकं हा वॉस्प काय करतोय ते. तर पॉम्पिलिडे फॅमिलीमधल्या या वॉस्पना स्पायडर वॉस्प म्हणण्याचं कारण ह्यातल्या ज्या फिमेल असतात त्या कोळी शोधतात, त्यांना पॅरालाइज करतात आणि त्यांना स्वतःच्या घरट्यात नेऊन ठेवतात, त्याच्यावरती अंडी घालतात आणि ह्यांची जी पुढची पिढी असते, ह्यांच्या ज्या अळ्या असतात त्या तो स्पायडर खातात आणि वॉस्प बनतात. तर अशी त्यांची सायकल असल्यामुळं त्यांना स्पायडर वॉस्प किंवा स्पायडर हंटिंग वॉस्प असं पण म्हणतात. ही वॉस्प पण फिमेल असणार आणि मी बघायला सुरुवात केल्यानंतर काही वेळांनी ती एका ठिकाणी गायब झाली आणि झाडाच्या मागनं ती परत आली. तेव्हा तिच्या तोंडात, तिच्या मँडिबल्समध्ये हा असा एक मोठा कोळी होता आणि तो जवळजवळ म्हणजे तिच्या साईजपेक्षाही थोडासा मोठा अशा प्रकारचा कोळी होता. आणि ह्याला घेऊन ती जी वॉस्प होती ती कुठेतरी जायला निघाली. अर्थात अंदाज हाच बांधला की ती तिच्या नेस्टकडे जात असणार. तर मी डिसाईड केलं की आपण ह्या वॉस्पची जर्नी कुठपर्यंत जाते ते बघूयात. तर ह्या वॉस्पने त्या स्पायडरला ओढायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी थोडासा चढ होता, तिथे ती त्याला घेऊन जायला लागली. त्याला त्या कोळ्याला घेऊन जात असताना मध्येच अचानकपणे तिच्याचसारखी दिसणारी दुसरी एक वॉस्प तिथे आली आणि तिने तिच्यावरती अटॅक करायला सुरुवात केली. आणि अर्थात हे लक्षात येत होतं की बहुधा तरी त्या दोघींनाही तो कोळी पाहिजे असल्यामुळे त्यांची मारामारी चालू आहे. तर आता ह्या दोघींनी म्हणजे कोळी राहायला बाजूला आणि आता ह्या दोघींनी एखाद्या ॲक्शन फिल्मसारखी मारामारी सुरू केली, ही अशी. तर ह्यांची ही अशी जी मारामारी चाललेली होती ही जवळजवळ 15 ते 20 मिनटं चालली आणि तेवढ्या वेळात कोळी बाजूला पडलेला होता. आणि आणि ह्या दोघींतला फरक मलाही सांगता येणार नव्हता, कारण त्या दोघी अगदीच सारख्या दिसणार होत्या. पण त्यातली एक वॉस्प शेवटी जिंकली आणि दुसरी उडून गेली. तर मग आता जर ह्या वॉस्पनी तिची जर्नी कंटिन्यू केली तर ती आपली पहिली वॉस्प असणार. आणि जिंकलेली वॉस्प जी होती ती कोळ्याकडे परतली आणि तिने त्या कोळ्याला परत ओढायला सुरुवात केली एका चढावर. आणि तिथे सगळ्यात वरती एका दगडामध्ये एक बीळ होतं, एक छिद्र होतं, तिथे तिने त्या कोळ्याला नेलं.